आई वुड लाइक टू स्टार्ट विथ रिकॉर्डिंग पार्ट स्टार्ट करता हूँ। ओके ठीक आहे। सो या सो काल स्क्रीन शेअर करायला आवडेल मला पहिल्यांदा, तर स्क्रीन शेअर करतो एंटायर स्क्रीन। हाँ, और उसके बाद फिर आपको स्क्रीन पे ये दिखाई देगा काल होती 28 ऑगस्ट फिजिक्सचं सेशन। आज न्यू जर्नल तोपर्यंत क्रिएट करून ठेवतो 29 ऑफ ऑगस्ट। ओके, आणि आपली 2025 फिजिक्स। ओके, सो ही PDF आहे माझी, आणि कालचं जे टॉपिक होता त्या टॉपिकचं मी PDF ओपन करतो जेणेकरून आपल्याला काय झालं होतं काल त्याचा एक आढावा मिळेल। ठीक आहे। सो कालचं 28 ऑफ ऑगस्टचं जे सेशन झालं आहे आपलं, तर त्याच्यामध्ये ओके मी तुम्हाला काही शॉर्टकट शिकवलेत मग। अच्छा, आपल्या रेडियन डिग्रीचं कन्वर्जन झालं आहे। मिनिटचं विचारलं होतं तुम्हाला, तर 1 मिनिट इज इक्वल्स टू आलं आहे 5/3 × 10⁻²। 1 डिग्रीचं रेडियनमध्ये आलं आहे, 1 मिनिटचं आलं आहे 2.91। ओके ग्रेट। सो बऱ्यापैकी कन्वर्जन्स आपण काल केलेत। 1 सेकंडचे तुम्हाला विचारलं होतं 1 सेकंड रेडियनमध्ये किती आलं होतं, तर कुणाचं आलं आहे का आन्सर? आलं आहे का 10⁻�6? कुणी शेअर नाही केलं मला काल? सिद्धी, ओंकार, शिवराज, प्रेम, श्रावणी, आलं आहे का बाबा तुम्हा लोकांचं? कुणी केलं आहे का हे? 1 सेकंड इज इक्वल्स टू रेडियनमध्ये किती कन्वर्जन होतं आहे, काय आलं आहे का? मिळालं आहे का कुणाला? कारण मग म्हणजे जो पार्ट आपण काल घेतला होता त्या पार्टमध्ये बऱ्यापैकी मी कन्वर्जन्स सोपे करून तुम्हाला सांगितलेत, कारण आजचे जे काही न्यूमेरिकल्स मला घ्यायचे आहेत ते न्यूमेरिकल ह्याच्याशी रिलेटेड आहे। पण मग आज मी जे शिकवणार आहे तुम्हाला कन्वर्जन्समध्ये, हे वाटल्यास परत आपण क्विकली रिवाइज करता येईल आपल्याला। पण आता आजच्या पार्टमध्ये मी जे शिकवणार आहे तो टॉपिक पण आपला खूप महत्त्वाचा आहे। सो 29 ऑफ ऑगस्ट, आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे पॅरलॅक्स अँगल। तर पॅरलॅक्स अँगल काय असतो, तर सर्वांना एक विनंती आहे, सर्वजण हे घेऊन बसलेत का? पेन आणि पेपर घेऊन बसलेत का? ओंकार, श्रावणी, सिद्धी, प्रेम, शिवराज, पेन आणि पेपर घेऊन बसलेत सर्वजण? हो। हां, तर मग पेन आणि पेपर जर घेऊन बसला असताल तर काय करायचं, आता सर्वांनी आपल्या चेहऱ्यासमोर पेन पकडायचा आहे। ठीक आहे, कसा पकडायचा आहे, तर दोन्ही डोळे ओपन ठेवायचे। वाटल्यास मी कॅमेरा शेअर करतो, कॅमेरामध्ये माझा फेस दिसतोय का बघा। दिसत सर। हां, एकच मिनिट। हां, तर हां, तर आय वुड लाईक टू स्टार्ट विथ कॅमेरा। हे बघा, कॅमेरा पुढे ना, आता मी दिसतोय तुम्हाला सर्वांना, तर माझ्या डोळ्यासमोर मी पेन ठेवला, पेन पकडला असा। ठीक आहे, दिसतोय माझ्याकडे हा डिजिटल पेन आहे। आता तुम्ही पण सर्वांनी काय करायचं, तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे एक्झॅक्ट दोन्ही डोळ्यांच्या मध्ये असा पेन पकडायचा, आणि काय करायचं, एक डोळा झाका आणि त्याच्याकडे बघा। आता जो डोळा झाकलाय तो डोळा उघडायचा आणि दुसरा डोळा झाकायचा आणि त्याच्याकडे पाहायचं। तुम्हाला काय वाटेल की त्याची जी पोझिशन आहे ना, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही त्याला पकडले ती पोझिशन तुमची शिफ्ट होतीये। ॲक्च्युअल शिफ्ट नाही होत ती, आपला डोळा एक डोळा झाकल्यामुळे एक डोळा उघडल्यामुळे म्हणजे जो ऑब्झर्वेशन पॉईंट आहे ना तो चेंज होतोय। ठीक आहे, सो मला सांगायला आवडेल बच्चा पार्टी, इथं सांगतो मी वाटलंच ते, तर त्या 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 कन्सेप्टला म्हणतात पॅरालॅक्स। मग पॅरलॅक्स म्हणजे काय, तर पॅरलॅक्स का मतलब होता है की ही ऑब्जेक्ट होती आता माझ्या डोळ्यांसमोर। ठीक आहे, आणि ह्या ऑब्जेक्टला मी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बघितलं। एकदा होता उजवा डोळा, एकदा होता डावा डोळा। दिस इज सपोज राईट आय अँड दिस वॉज लेफ्ट आय। सेम ऑब्जेक्टला पाहतोय मी दोन्ही बाजूंनी। ठीक आहे, सो त्याच्यामुळे घडतंय काय, त्या लेफ्ट आय आणि राईट आयच्या पोझिशनमध्ये काहीतरी, सॉरी त्या दोघांच्या पोझिशनमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, दे आर सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स।
लेफ्ट आय आणि राईट आय माझा काहीतरी डिस्टन्सने सेपरेट झाला आहे, पण ऑब्जेक्ट तर तिथंच आहे. पण एक डोळा उघडा एक डोळा बंद याच्यामुळे काय झालं की त्या ऑब्जेक्टची पोझिशन मला शिफ्ट झाल्यासारखी वाटली. चेंज इन पोजिशन ऑफ एन ऑब्जेक्ट, अपेरेंट चेंज म्हणतात त्याला, अपेरेंट चेंज. सो पैरेलैक्स का मतलब क्या, तो अपेरेंट चेंज इन द पोजिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. इधर लिखता हूँ अपेरेंट. आता हे का शिकवतोय ते कळेल तुम्हाला. अपेरेंट चेंज इन पोजिशन ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू पोजिशन ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन position of observation points. चेंज इन पोजिशन ऑफ ऑब्झर्वेशन पॉईंट्स. जे ऑब्झर्वेशन पॉईंट्स असतात आपले ते ऑब्झर्वेशन पॉईंट्स जर चेंज झाले तर त्या पोझिशनमध्ये चेंज होतीये. चेंज त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये ॲक्च्युअलमध्ये नाही होते. ती कशी होते, ॲपेरेंट चेंज इन द पोजिशन ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोजिशन ऑफ क्या, ऑब्जर्वेशन पॉइंट. तो उसको बोला जाता है पैरेलैक्स. इट इज डिफाइंड एज पैरेलैक्स. दिस टर्म इज डिफाइंड एज, दिस phenomenon is called as, चलिए मग this phenomenon is called as parallax. तो इसको पैरेलैक्स बोलते हैं. मग पैरेलैक्स मध्ये पैरेलैक्स अँगल आपल्याला मेजर करायचा आहे. तर मी काल सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल तुम्हा लोकांना शिकवलेला आहे. तर ते जर आठवत असेल तर आय वुड लाईक टू गो अहेड. तर मग इथे माझ्या केसमध्ये हा जो अँगल इथं तयार होतोय, आता बघा इथं जो अँगल तयार होणार आहे ह्याला अँगलला म्हणायचा थीटा. हे जे डिस्टन्स आहे दोन ऑब्झर्वेशन पॉईंटमध्ये, राईट आय लेफ्ट आय, राईट आय आणि लेफ्ट आयच पाहिजे असं काही नाही आहे, ठीक आहे. पण इथं याला म्हणतात बी. आणि हे जे डिस्टन्स आहे आता इथून ऑब्जेक्टपर्यंतचं, तर कुणी असं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतं, स्ट्रेट लाईनमधलं डिस्टन्स, त्याला कॅपिटल डी म्हणतं. किंवा काही बुकमध्ये हे स्लांट डिस्टन्स पण दिलं आहे, म्हणजे यू कॅन कन्सिडर दिस ॲज अ स्लांट डिस्टन्स ॲज वेल. तर अप्रॉक्सिमेटली हे डिस्टन्सेस एवढे लॉंग असतात ना, तर ते अप्रॉक्सिमेटली डीज घेतलं जातं. स्लांट डिस्टन्स घ्या किंवा तुम्ही स्ट्रेट लाईन डिस्टन्स घ्या. ओके, सो व्हॉट डू इन बाय पॅरेलॅक्स अँगल देन. मग पॅरेलॅक्स अँगल म्हणजे मग हा डिनोट केला जातो, पॅरेलॅक्स अँगल तो हा डिनोट केला जातो थीटाने. थीटा इज इक्वल्स टू मग जे ऑब्झर्वेशन पॉईंटमधलं डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वेशन पॉईंट्स आणि डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्झर्वेशन पॉईंट. डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्झर्वेशन पॉईंट्स. ओके, मग मला सांगा रे बच्चा पार्टी, काय आहे डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वेशन पॉईंट्स किती आहे सांगा. हे दोन ऑब्झर्वेशन पॉईंट्स आहेत, हे दोन डोळे आहेत सपोज माझे. इथं एक डोळा होता लेफ्ट आयला, हां, आणि इथे एक राईट आयला एक डोळा होता, हां. सांगा मग ऑब्झर्वेशन पॉईंटमधलं डिस्टन्स कशाने डिनोट केलं आहे, बीने. आणि ऑब्झर्वेशन पॉईंट आणि ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स कशाने मेजर केलं आहे, कॅपिटल डीने. मग इथं जो फॉर्म्युला बनेल, थीटा इज इक्वल्स टू डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वेशन पॉईंट स्मॉल बी अपॉन डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्झर्वेशन पॉईंट कॅपिटल डी. मी बच्चा पार्टी असं सांगत असतो. हे बघा, सपोज फॉर एग्जाम्पल इथं ऑब्जेक्ट है, इधर ऑब्जेक्ट है और यहाँ से सामने ऑब्जर्वेशन पॉइंट है. इधर एक ऑब्जर्वेशन पॉइंट है, इसको बोलता फर्स्ट ऑब्जर्वेशन पॉइंट, ओपी ऑब्जर्वेशन पॉइंट. यहाँ से सेकेंड ऑब्जर्वेशन पॉइंट. तो मैं थीटा मतलब कैसे निकालता मैं पैरेलैक्स एंगल का, तो अपोजिट वाला डिस्टन्स ऐसा बोलता हूँ. थीटाच्या अपोजिट जे डिस्टन्स आहे ते, आणि हे साइड वाइज डिस्टन्स, हे साइड वाइज डिस्टन्स ऑब्जर्वेशन पॉइंट आणि ऑब्जेक्ट मधला डी. सो आई यूज टू कॉल इट इन दिस फैशन, थीटा इज इक्वल्स टू बी बाय डी. आता थीटा एंगल है तो एंगल का ऐसा यूनिट होता है रेडियन. बच्चा पार्टी क्या होता है, थीटाचा यूनिट जो असतं, थीटा इज इक्वल्स टू बी बाय डी. इसके सामने लिखता मैं रेडियन. ये हो गया मेरे लिए पैरेलैक्स एंगल. तो पैरेलैक्स एंगल है थीटा इज इक्वल्स टू ऑब्जर्वेशन पॉइंट मधलं डिस्टन्स डिवाइडेड बाय डिस्टेंस बिटवीन ऑब्जेक्ट एंड ऑब्जर्वेशन पॉइंट. और ये जो रेडियन है उसका ऐसा यूनिट हुआ, ठीक है. ये फॉर्मूला हुआ, ये हुआ मेरे लिए फॉर्मूला, ये उसके बाद उसका हुआ ऐसा यूनिट, इसके साथ यहाँ पे जो लिखा है ये हुआ उसका ऐसा यूनिट. और डायमेंशंस बोलेगा मेरे को कोई, कल मैंने बताया था आपको एंगल का कुछ डायमेंशंस होता है क्या भाई. रेडियन इज सप्लीमेंट्री यूनिट, तो ये डायमेंशनलेस क्वांटिटी है भाई लोग.
तो दिस इज डायमेंशनलेस। ठीक है, अंडरस्टूड? यहाँ तक चीज़ें क्लियर? एवरीवन, दोज हु आर अटेंडिंग द सेशन, एवरीवन। आज 4-5 मुलं आहेत, सिद्धी, शिवराज, प्रेम, ओंकार, एम आय ऑडिबल? इज स्क्रीन विजिबल? यस सर. श्रावणी, काय होतंय आज? इंटरनेट कनेक्टिव्हिटी इश्यू आहे का? हॅलो श्रावणी, मध्येच मीटिंग लेफ्ट होती है, मध्येच जॉईन होती है, काय होतंय? इज देयर एनी इश्यू विथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी? ओके, इट माइट बी, सो ओके, नो इश्यूज। कमिंग बैक, तो पैरेलक्स एंगल मेथड अपन ने सीखा। यहाँ पे ऑब्जेक्ट है, आपका लेफ्ट आई राइट आई बोला, आपको अपेरेंट चेंज इन पोजिशन ऑफ एन ऑब्जेक्ट बोला, पैरेलक्स एंगल लिखा। आता मला जो पुढचा अँगल घ्यायचा आहे मग, तर कन्सेप्ट समजून घ्या, ह्या पॅरलेक्स अँगल मेथडचं ॲप्लिकेशन शिकायचं आपल्याला। सो हे सर्वात जास्त विचारलं जातं, ॲप्लिकेशन्स ऑफ पॅरलेक्स अँगल मेथड, पॅरलेक्स अँगल मेथड। मग मी मुलांना काय करत असतो की ही पॅरलेक्स अँगल मेथड कंपॅरिझन फॅशनमध्ये शिकवत असतो। पहिलं ॲप्लिकेशन, आता कंपॅरिझन फॅशनमध्ये शिकवायला इथं ही जागा पुरणार नाही, अपुरी पडेल मला, तर मी तुम्हाला 2 डायग्राम वेगळ्या काढून दाखवेल। इथे ॲप्लिकेशन पहिलं, टू मेजर डिस्टन्स ऑफ ए स्टार, टू मेजर डिस्टन्स बिटवीन किंवा डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ। ठीक आहे, स्टार फ्रॉम अर्थ हे मला मेजर करायचं आहे। मग कसं करणार, तर त्याच्यासाठी आता एक सोपा उपाय, पुस्तकातली डायग्राम तुम्हाला कळणार नाही किंवा त्याची भाषा तुम्हाला कळणार नाही, तर हा आपला सूर्य आहे, सन आहे। ठीक आहे, मग सूर्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरत असते, प्रदक्षिणा मारत असते, तर मग मी असं कन्सिडर करतो की लेट्स कन्सिडर हे सनपासनं हे असं एक्झॅक्ट सेंटरवालं डिस्टन्स घेतलं, तर इथून मी असं ट्रीट केलं की ह्याने डिस्टन्स घेतलं असं। आपली पृथ्वी अशी सर्क्युलर पाथमध्ये फिरते, असता सर्क्युलर नसतो, इलिप्टिकल पाथ असतो तो। सो ही माझ्यासाठी अर्थ आहे बरं का, अर्थ सूर्याभोवती गोल इलिप्टिकल सर्क्युलर, इलिप्टिकल पाथ, नॉट सर्क्युलर पण इलिप्टिकल पाथमध्ये फिरते। मग हे जे 2 अपोजिट डायमेट्रिक एंड्स आहेत, या पॉईंटला म्हटलं ए पॉईंट आणि या पॉईंटला म्हटलं बी पॉईंट। मग पृथ्वी आता प्रदक्षिणा मारतीये, एकदा ती ए पॉईंटला असेल, प्रदक्षिणा मारत मारत काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर ती बी पॉईंटला येईल। मला सांगा, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारण्यासाठी किती वेळ लागतो रे खरं? एनी वन ऑफ यू? 365 days. यस सृष्टी, 365 days। मग सपोज तो ए पॉईंटला आहे आता बरं का, हे बघा इथे सूर्य सेंटरला आहे, ए पॉईंटला आहे, ए पॉईंटपासून तो फिरत 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 आला बी पॉईंटला। मग आता एक प्रदक्षिणा झाली का त्याची, 1 रिव्हॉल्युशन झालंय का, तर आन्सर आहे नाही। मग एक रिव्हॉल्युशन म्हणजे ए पासून सुरुवात केली तर परत एच्याच ठिकाणी आला म्हणजे एक रिव्हॉल्युशन होईल। मग ए पासून बी पर्यंत यायला मी असं म्हणेल त्याला हाफ इयर लागलं, एम आय करेक्ट? ठीक आहे, मग ए पॉईंटपासून आता तुम्हाला ज्या स्टारचं डिस्टन्स काढायचं आहे पृथ्वीपासून बरं का, सपोज इथे स्टार एक, त्या स्टारचं बघा मी ॲप्लिकेशनच काय लिहिलं आहे, मेथड काय लिहिली आहे, टू मेजर द डिस्टन्स ऑफ ए स्टार फ्रॉम अर्थ। मग अर्थ एकदा ए पॉईंटला असेल, ए पॉईंटला ज्यावेळेस असेल त्या पोझिशनवरनं आपण स्टारचं डिस्टन्स मेजर करायचं। ठीक आहे, त्याच्याकडे पाहायचं, हा माझा ए म्हणजे ऑब्झर्वेशन पॉईंट असेल ओ पी, परत फिरत फिरत आली बी पर्यंत आली, तो पण माझ्यासाठी ओ पी असेल। दिस इज सपोज OP1 ऑब्झर्वेशन पॉईंट 2, दिस इज ऑब्झर्वेशन पॉईंट 2। मग इथून त्या स्टारकडे बघितलं तर हे जे डिस्टन्सेस आहेत हे मी तुम्हाला सांगितलं, एक तर स्लांट डिस्टन्स घ्या किंवा स्ट्रेट लाईन डिस्टन्स घ्या। तर हे डिस्टन्स कॅपिटल डी ने डिनोट केलं, आणि जे 2 ऑब्झर्वेशन पॉईंट होते, ऑब्झर्वेशन पॉईंट ए अँड ऑब्झर्वेशन पॉईंट बी, ह्यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण बी ने डिनोट केलं, स्मॉल बी ने। मग बच्चा पार्टी लोग, यहाँ पे जो एंगल सबटेंड हुआ इसको क्या नाम दूंगा मैं, बताओ मेरे को। यहाँ पे जो एंगल सबटेंड होगा उसको मैं लिखूंगा थीटा, विच इज पैरेलक्स एंगल। समझ में आई बात? सो स्टार इज लाइक एक्टिंग एज एन ऑब्जेक्ट फॉर मी, ए एंड बी।
सर्क्युलर ऑर्बिटल पाथ जो आहे अर्थचा त्याच्यावरचे 2 फार्देस्ट पॉईंट आहे, त्यांच्यामध्ये अंतर बी आहे. मग थीटा इज इक्वल्स टू कसा काढायचा, आता हे वेगळं सांगायला नको तुम्हाला. थीटाचा वरती फॉर्म्युला लिहिलाय तुम्ही बच्चा पार्टी. मग थीटा इज इक्वल्स टू काय लिहितो आपण, बी अपॉन डी. व्हॉट इज बी, डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वेशन पॉईंट, त्याला म्हणतात बी. आणि कॅपिटल डी त्याला म्हणतात, कॅपिटल डी इज नथिंग बट डिस्टेंस बिटवीन ऑब्जेक्ट एंड ऑब्जर्वेशन पॉइंट. ठीक है, तो आई वुड लाइक टू गो हियर. बी है, डी है, पैरेलक्स एंगल है, ऑब्जर्वेशन पॉइंट 2 है, सन है बीच में. तो यहाँ पे देखो ये जो डिस्टन्स होता है ना ए टू बी, आता हे खूप लार्ज डिस्टन्स आहे. पृथ्वीची प्रदक्षिणा चालली सूर्याभोवती, तर हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटमध्ये मेजर करतात. मी पुढे सांगेल ते तुम्हाला. तर नाही ठीक आहे, इथंच सांगावं लागेल ते तुम्हाला. थीटा इज इक्वल्स टू आपला फॉर्म्युला बनेल स्मॉल बी अपॉन कॅपिटल डी. आणि आपल्याला हे डी अंतर जर काढायचं असेल, सो देअर फोर डी इज इक्वल्स टू मग बनेल बी अपॉन थीटा. ठीक आहे, आणि हे जे थीटा आन्सर येतं ते कशात येतं, रेडियनमध्ये. आता कॅपिटल डी हे जे डिस्टन्स असेल ते येईल तुमचं मीटर्समध्ये. ठीक आहे, कारण मला कॅपिटल डी काढायचं. डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्टार एंड क्या, ऑब्जर्वेशन पॉइंट. अंडरस्टूड, मेथड समझ में आ रहा है सभी को. मग हे जे बी असतं ना, हे खूप लार्ज डिस्टन्स आहे. पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा मारती आहे. मग याला मेजर करतात ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटमध्ये. मग सूर्याच्या सेंटरपासनं तर ह्या ए पॉईंटपर्यंत जे अंतर असतं ते असतं 1 AU. परत सूर्याच्या सेंटरपासनं इकडचा टोक असतो ते असतं 1 AU. म्हणजे हे बी इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स झालं 2 AU. आता AU म्हणजे काय, 1 AU म्हणजे लक्षात ठेवायचं सर्वांनी 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ जे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, तर खगोलशास्त्रज्ञांनी हे फाइंड आउट केलेलं आहे 1 AU. मग खगोलशास्त्रज्ञांनी हे जे डिस्टन्सेस आहेत त्यांना असं कन्सिडर केलंय, अशा रीतीने ते कन्सिडर करतात त्या डिस्टन्सेसला. कोणाकोणाला ही मेथड समजली. जर आपल्याला मग विचार करा, स्मॉल बी तो माहितीच आहे 2 AU, आणि 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती मीटर असतं मी ते पुढे लिहून देईल तुम्हाला. थीटा अँगल जर माहिती आहे तर आपण कॅपिटल डी फाइंड आउट करू. आता अँगल कसा मेजर करतात, तर अँगलचं युनिट असतं रेडियन, काल शिकलोय. त्यानंतर डिग्री किंवा मिनिट्स किंवा सेकंड्स, हे सगळे युनिट अँगलचे असतात. मग अँगल जर दिलेला असेल बी, तर 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे प्रॅक्टिकली फिक्स आहे, तर कॅपिटल डी तुम्हाला काढता येईल. मग तसंच आता सेकंड ॲप्लिकेशन शिकायचं आपल्याला ह्या पॅरलेक्स मेथडचं. मग सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आता टू मेजर द साईज ऑफ ए प्लॅनेट, मेजर द साईज ऑफ ए प्लॅनेट. प्लॅनेटची जर आपल्याला साईज मेजर करायची असेल तर तिचं डायमीटर मेजर करता. ठीक आहे, मग डायमीटर कसं, तर आता एक पॉईंट फिक्स आहे. हे बघा, सपोज तुम्ही अर्थवर आहे, अर्थवर हा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे, आणि सपोज हा एक माझ्याकडे अननोन प्लॅनेट आहे, अननोन बरं का, सूर्यमालिकेतलं सपोज अननोन प्लॅनेट आहे, आणि ह्या प्लॅनेटची डायमीटर मला मेजर करायची बच्चा पार्टी. आता साईज मेजर करायची म्हटल्यानंतर पहिल्यांदा ते म्हणतात डायमीटर मेजर करा. तर डायमीटर कशी मेजर करतात मग, तर हे बघा, डायमीटर मेजर करण्याचा स्पेसिफिक फॉर्म्युला. तर कसं करायचं, हा पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे, म्हणजे हे 2 एंड झाले. ही झाली माझ्यासाठी डायमीटर ह्या प्लॅनेटची. ओके, असं. आणि मग हा माझ्यासाठी ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. आता पण आपण कुठं आहे प्रेझेंट, आपल्याला दुसऱ्या ग्रहाची डायमीटर मेजर करायची. मग आपण पृथ्वीवर उभे असतो, तर पृथ्वीवरनं हा आपला ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. मग ह्या ऑब्झर्वेशन पॉईंटपासून एकदा ह्या प्लॅनेटचा इकडचा टोक चेक करायचा, ह्या टोकाला ए म्हटलं, हे एंड चेक करायचं, ह्या एंडला मी बी म्हटलं. मग हे जे 2 अपोजिट एंडवाले जे टोकं आहेत, तर ए आणि बी. ठीक आहे, आणि इथं जो अँगल सबटेंड होईल आता तो असतो अल्फा. मग आता मला सांगा, 2 ऑब्झर्वेशन पॉईंट नाही आहेत, एकाच पॉईंटवरनं, सिंगल ऑब्झर्वेशन पॉईंटवरनं मी 2 रीडिंग घेतोय. एक हे टोक, ए टोक त्या ग्रहाचं, आणि हे
दुसरं टोक बी टोक, आणि यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते आहे डी, आणि यांच्यामध्ये जो अँगल आहे तो आहे बच्चा पार्टी अल्फा. सो मग आता अर्थपासनं त्या प्लॅनेटपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते मी लिहितो कॅपिटल डीने. हे मी तुम्हाला सांगितलं आहे मग अशी, एकतर हे स्लांट डिस्टन्स घ्यायचं किंवा स्ट्रेट लाईन डिस्टन्स घ्यायचं. स्लांट डिस्टन्स जरी घेतलं तरी हे बनतं आहे कॅपिटल डी, किंवा स्ट्रेट लाईन जरी घेतलं तरी चालेल. ओके बच्चा पार्टी, मग मला सांगा अल्फा कसं लिहिणार? अल्फा फॉर्म्युला सांगा अल्फाचा. अल्फा 8.5 तुम्ही करून घ्या मग. हां, अल्फा इज इक्वल्स टू, तो अल्फा इज इक्वल्स टू मेरा जो फॉर्मूला आएगा वो क्या आएगा? ये अल्फा एंगल इज इक्वल्स टू अपोजिट वाला डिस्टन्स ऑब्झर्वेशन पॉइंट मधला स्मॉल डी अपॉन हे जे दोन पॉइंट्समध्ये म्हणजे अर्थमध्ये आणि त्या प्लॅनेटमध्ये. दिस इज अननोन प्लॅनेट फॉर मी. हाँ, इसका डायमीटर ही नहीं पता मेरे को. अननोन प्लैनेट जिसका साइज मुझे चेक करना था. तो अल्फा इज इक्वल्स टू अपोजिट वाला डिस्टेंस अपॉन साइड वाला डिस्टेंस. अल्फा इज इक्वल्स टू डी अपॉन कैपिटल डी. अभी मुझे उसका डी चेक करना है, ये डी. तो डी इज इक्वल्स टू ये डी यहाँ पे मल्टीप्लाई होगा, तो डी इज इक्वल्स टू अल्फा टाइम्स क्या? डी. एंड डिस्टेंस विल बी ऑलवेज इन टर्म्स ऑफ मीटर, लेकिन ऊपर अल्फा एंगल आया था, अल्फा विल बी इन टर्म्स ऑफ रेडियन. ठीक है, तो रेडियन है, ये डिस्टेंस है, ये मेजर करो. ऐसा यूनिट में है तो आपको डिस्टेंस मेजर करना है, डायमीटर मेजर करना है. दैट विल बी विद द हेल्प ऑफ दिस फॉर्मूला. सो अंडरस्टूड. ये जो मेथड है, दोनों मेथड मुझे कंपैरिजन में सिखाना था, लेकिन त्याची स्पेस कमी आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने शिकवलं. आणि ही मेथड समजली आहे का? फाल्गुनी, ओंकार, प्रेम, शिवराज, सृष्टी, सिद्धी, have you understood the concept कि parallax angle? Yes sir. Yes, parallax angle method. पहला to measure distance of star from the earth. स्टारचं डिस्टन्स मेजर करायचं अर्थ पासनं, आणि दुसरं टू मेजर द साइज ऑफ ए प्लॅनेट, तर प्लॅनेटची साइज मेजर करायची पृथ्वीवरनं. ठीक आहे. तर आता तुम्हाला काही प्रॅक्टिकल युनिट्स बच्चा पार्टी लक्षात ठेवायचे आहेत. ते प्रॅक्टिकल युनिट्स मला इथं लिहायला आवडतील, इथं मेन्शन करायला आवडतील. तुमच्या बुकमध्ये आहे हे. आता तुमचे जे टीचर आहेत त्यांची मेथड काय असेल आय डोंट नो अबाउट इट, बट माय मेथड, ती मेथड तर तुम्हाला माहिती आहे. मी हमेशा न्यूमरेटरला मोठा करतो ॲज कम्पेअर टू डिनॉमिनेटर. काल मग मी बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात. आता आजचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते पण त्या पद्धतीने सोडवायचे आहेत. सो तुमच्या ह्याच्यामध्ये बुकमध्ये जे प्रश्न आहेत तर ते क्वेश्चन्स मला एक्सप्लेन करायला आवडतील. सो दिस इज अ टेक्स्ट बुक एक्झाम्पल. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये म्हणजे तुमच्याकडे जर आत्ता स्टेट बोर्डचं पुस्तक असेल तुमच्याकडे घरी आत्ता, तर पेज नंबर 4-5 वर तुम्ही आलात आणि तिथं जर तुम्हाला क्वेश्चन एक्झाम्पल 1.2 असेल तुमच्याकडे, एक्झाम्पल 1.2 ऑफ टेक्स्टबुक पेज नंबर 4-5. ठीक आहे, 4-5 लिहिलं आहे, 4 किंवा 5 वर असेल, एवढं बघून घ्या प्लीज. तर जर आत्ता फिजिक्सचं टेक्स्टबुक असेल सर्वांच्या समोर आणि जे आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तर प्रिंटेड आपलं मेन टेक्स्टबुक असेलच, तर तुम्ही ते पण रेफर करू शकता. ठीक आहे. आणि ज्यांच्याकडे नाही आहे ते तुम्ही तुमच्या स्टेट बोर्डाचं बुक जर तुम्ही घेतलं असेल तर स्टेट बोर्डचं बुक आहे तुम्ही रेफर करू शकता. सो क्या है, तो यहाँ पे दिया है क्वेश्चन ऐसा है कुछ इस प्रकार. ए स्टार इज 5.5 लाइट इयर्स, बघा 5.5 प्रकाश वर्ष अवे फ्रॉम द अर्थ. आणि पुढे म्हटलंय हाऊ मच पॅरलॅक्स इन आर्क सेकंड will it subtend when viewed from two opposite points along the orbit of the earth. So आता
ऑर्बिट ऑफ द अर्थचे 2 अपोजिट पॉईंट्स आणि 2 अपोजिट पॉईंट्समध्ये किती डिस्टन्स असतं हे तुम्ही तर जाणून घेतलेलंच आहे. तर किती असतं कोणी सांगेल का? 2 ऑर्बिटल पॉईंट्स. आता अर्थच्या 2 ऑर्बिटल पॉईंट्स आहेत, अपोजिट पॉईंट्समधलं डिस्टन्स किती असतं? फाल्गुनी किती असतं? आत्ता जी पॅरलॅक्स मेथड बघितली, हे बघा स्टार आहे स्टार. मग स्टारवाली मेथड, स्टारवाल्या मेथडमध्ये 2 ऑर्बिटल पॉईंट्स मधलं डिस्टन्स, ऑर्बिटल पॉईंट्स हे बघा इथं, हे जे 2 ऑर्बिटल पॉईंट्स आहेत, ऑर्बिटल म्हणतात, हे ऑर्बिटल पाथ आहे पृथ्वीचा. दिस इज ऑर्बिटल पाथ. ऑर्बिटल पाथ वरचे हे जे 2 ऑब्झर्वेशन पॉईंट्स आहेत त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती असतं? 2 AU. 1 AU प्लस 1 AU कितना बनेगा? 2 AU, 2 एस्ट्रोनॉमिकल यूनिट्स. अरे बरोबर का बच्चा पार्टी? आहात ना तुम्ही सर्वजण? येस सर. का झोपले? झोप लागली? हो श्रावणी, सर. शिवराज, सिद्धी, प्रेम? हो आहे. हा तर इंटरनेट इश्यू येत होता म्हणून सारखं जाऊन. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बरं मग मला सांगा, हे बघा आता समोर डायग्राम दिसतीये. स्टार आहे इकडे अपोजिट पॉइंटला आणि इकडे पृथ्वी सूर्याभोवती चक्कर मारती. हे 2 डायमेट्रिकली अपोजिट ऑर्बिटल पॉइंट्स आहेत, ए आणि बी. याला ऑर्बिटल पॉइंट्स, ऑर्बिटल म्हणजे ह्या पाथला पृथ्वी सूर्याभोवती परिदक्षिणा करते त्याला ऑर्बिट म्हणतात. मग तो ऑर्बिटल पाथ आहे. ऑर्बिटल पाथ वरचे 2 एक्स्ट्रीम पॉइंट्स, अपोजिट वाले पॉइंट्स, अपोजिट पॉइंट्स बघा, व्ह्यूड फ्रॉम अपोजिट पॉइंट्स अलॉंग द ऑर्बिट ऑफ द अर्थ. सो हाऊ मच पॅरलॅक्स इन आर्क सेकंड, सेकंड मध्ये विचारलंय, सबटेंडेड व्हेन व्ह्यूड फ्रॉम द 2 अपोजिट पॉइंट्स. सो परत एकदा सांगतो, हे बघा आता सपोज हा सूर्य आहे, सन, आता मोठी डायग्राम नाही काढत, आणि हा ऑर्बिटल पाथ आहे पृथ्वीचा. पृथ्वी आपली अर्थ, ती कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. मग हा जो पॉइंट आहे ए पॉइंट, इथं असेल पृथ्वी एकदा इथे असेल बी पॉइंटला. तर ह्या पॉइंटच्या पोझिशनपासनं जर समोरच्या स्टारला बघितलं तर समोरच्या स्टारला जर बघितलं तर समोरच्या स्टारचं डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी. आता ते हुशार आहेत. आता हा थीटा अँगल फॉर्म होतो. मग हे जे डिस्टन्स आहे ना, हे दिलंय त्यांनी 5.5 लाईट इयर्स, LY लाईट इयर्स म्हणतात त्याला, प्रकाश वर्ष. 5.5 प्रकाश वर्ष, 5.5 प्रकाश वर्ष. आता 1 प्रकाश वर्ष म्हणजे किती मीटर असतं हे मला तुम्हाला सांगायला आवडेल, कारण प्रकाश वर्ष हे प्रॅक्टिकल युनिट आहे. सायंटिस्ट लोकांनी काय केलं, जे खूप ह्यूज लार्ज डिस्टन्सेस आहे खगोलशास्त्रज्ञांनी, कारण पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर, पृथ्वी आणि दुसऱ्या ग्रहामधलं अंतर, तर हे फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी हे जे युनिट्स वापरलेत प्रॅक्टिकल युनिट्स, त्यांना म्हणतात प्रकाश वर्ष. तर प्रकाश वर्ष म्हणजे किती ते बघू पुढे जाऊन. बरं, ए आणि बी मध्ये किती अंतर असतं आता हे तुम्हाला त्या डायग्रामवरनं समजून घ्यावं लागेल. तर हे असतं 2 AU, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स, बरोबर. मग आता हे ते तर डिस्टन्स फिक्स आहे. मग आपल्याला तो थीटा काढायचा आहे. तर थीटा इज इक्वल्स टू असतं आपलं अपोजिट वाले पॉइंट्स, ऑब्झर्वेशन पॉइंट मधलं डिस्टन्स अपॉन कॅपिटल डी. कॅपिटल डी इज नथिंग बट त्या ए टू स्टार पर्यंत जाण्यापर्यंतचं अंतर, म्हणजे ए पासून डी पर्यंत. मग आता बी दिलंय त्यांनी 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट दिलंय, म्हणजे त्या डायग्रामवर एक्स्ट्रीम पॉइंट्स म्हटले म्हणून. डी म्हणजे त्यांनी दिलंय 5.5 लाईट इयर्स. अरे बापरे, लाईट इयर्स, LY. मग आता हे सगळे आपल्याला SI युनिटमध्ये लिहावं लागतील बाबा हो. मग SI युनिटमध्ये समजून घ्या आता, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे असतं 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ते लिहून देतोय मी, सर्वांनी हे तोंडपाठ करायला हवं. 1.5 × 10⁻11 मीटर. सो 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचं कन्वर्जन लिहिलंय मी. आता हे डिस्टन्स पण मीटरमध्ये झालं. खाली 5.5 लाईट इयर्स आहे, तो 5.5 जशाच्या तसा लिहिला इंटू लाईट इयर. 1 प्रकाश वर्ष म्हणजे असतं 9.5 × 10⁻15 मीटर. ठीक आहे, बघा मग काय कन्वर्जन्स वापरले मी. माझी हॅबिट असते, मी आय यूज टू राईट इट इन दिस मार्जिन. वहीची जी मार्जिन आहे ना आपली समास वरचं, त्याच्यात लिहित असतो 1 AU स्टँड फॉर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट.
आणि 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज नथिंग बट 1.5 इंटू 10 टू द पॉवर 11. त्यानंतर 1 लाईट इयर इज इक्वल्स टू 1 प्रकाश वर्ष, लाईट इयर इज इक्वल्स टू 9.5 इंटू 10 टू द पॉवर 15 मीटर्स. ठीक आहे, हे सगळे मीटर्स मधले कन्वर्जन्स आहेत. मग आता थीटा इज इक्वल्स टू सोडवायला आवडेल का? कसं सोडवणार? तर 15च्या पाड्यामध्ये 95 आहे का? नसतील तर काय हरकत नाही, आपल्याला त्याला शॉर्टकट वापरावं लागेल, 5ने भाग देत बसावं लागेल. सो 5 से मल्टीप्लाई किया तो कितना बनता है देखो. आता आय यूज टू गो इन दिस फॅशन. मी असं जातो, हे बघा मी असं करत असतो. थीटा इज इक्वल्स टू 2 इंटू 1.5 एक तर डेसिमल शिफ्ट करून घ्या, किती बनला 15 इंटू 10 टू द पॉवर 11 अपॉन खाली 55 आहे तर 5.5 लिहिला इंटू 9.5 ला लिहिलं 95 इंटू 10 टू द पॉवर 15. बघा वरच्याचा पण डेसिमल 1ने शिफ्ट केला, खालच्याचा पण केला, मिनिंग चेंज झालं का? नाही. मग आता डायरेक्ट मी असं लिहितो 3 5 15 असं, सॉरी 5 3 15 आणि 5 कितना रे 95 17 85 19 5 95 का 19 क्या? सो ये बनेगा 19. ठीक है, परत 19 ला भाग जातोय का? तर नाही जाणार, है ना. 19 5 जा ना, 5 19 जा 95. एम आई करेक्ट? इफ आई एम नॉट रॉन्ग. 5 3 15 ऊपर लिखा. अभी यहाँ पे भी 19 आएगा, 19/2 ऊपर चला गया. ठीक है, 19 बन रहा है क्या? विल दॅट बी फाईन? बच्चा पार्टी बरोबर काय हे? मी बरोबर सुरू, माझं बरोबर सुरू आहे का कॅल्क्युलेशन? बघा. किंवा आता मी शक्यतो काय करतोय की आय यूज टू अवॉइड दी लॉक टेबल. मी लॉक टेबल वापरूनही हे इझिली आन्सर काढू शकलो असतो. हे बघा आता हे जे थीटाची जी व्हॅल्यू येणार आहे ना, ती येणार आहे रेडियनमध्ये. का बरं? कारण आपण रेडियन हे SI युनिट असतं आणि आपण हे बीला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होतं, प्रॅक्टिकल युनिट होतं, लाईट इयर होतं, त्यालाही मीटरमध्ये घेतलंय, समजून घ्या. सो SI युनिटमध्ये आलं तर डाव्या बाजूची संख्या पण SI युनिटमध्ये येईल. बरं, यहाँ तक चीजें क्लियर सभी को? अरे इथपर्यंत गोष्टी क्लियर का? आणि इकडे 10 टू द पॉवर 15 आहे, 10 टू द पॉवर 11 आहे, मग खाली उरेल 10 टू द पॉवर 4. बरं, 5.5 ला आपण असं लिहू शकतो का 11/2 लिहिता येईल का? 11/2 5.5 ला मी असं लिहूल का? 2 इंटू 3 डिवायडेड बाय 5.5 इज 11/2 इंटू 19. मग हा 2 पण वरती गेला आणि इथं उरला होता 10 टू द पॉवर 4, वरती 10 टू द पॉवर 11 सोबत कॅन्सल झाला होता. हा 2 उचलला, रेसिप्रोकल आहे त्याचा, वरती गेला, कारण 2 आणि काय कुठं काय भाग जाणार नाहीये. मग वरती किती संख्या बनली सांगा बरं मला? थीटा इज इक्वल्स टू 2 गुणिले 2 गुणिले 3 2 इंटू 2 इंटू 3 डिवाइडेड बाय 11 इंटू 19. और ये 10 टू द पावर +4 ऊपर चला गया, 10 टू द पावर -4 बना. सो 2 2 जा 4, 4 इंटू 3 12 डिवाइडेड बाय 11 इंटू 19. मी असं करतो, याला बघा असं मी राउंड फिगर करना. 10 इंटू 19 कितना बना? 190. कौन बचा? 19 इंटू 10 मतलब 1 उरला. 1 गुणिले 19 कितना बना? 19. 190 + 19 ये बरा 209. 209. सो 12 इंटू 12 डिवाइडेड बाय 209 10 टू द पावर -4. आता 12 ला भाग देणं अशक्य आहे. मग मी काल ती मेथड शिकवली होती की वरती असं लिहिलं गेलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये 12.0. तो वरचा न्यूमरेटर मोठा बनवा. मी बनवलं याला 1200 डिवाइडेड बाय 209. सो 1200.0 मतलब मैंने डेसिमल शिफ्ट किया 2 पोजीशन से. कौन से साइड को शिफ्ट किया रे भाई? राइट साइड को. राइट साइड को शिफ्ट करता हूँ तो जितने पोजीशन से शिफ्ट करता हूँ उसको माइनस देने का. 10 का पावर -2 पहले है ऑलरेडी मौजूद -4. तो 1200 ला 209 ने भाग देणं जास्त सोपं आहे माझ्यासाठी. सो आय वुड लाईक टू परफॉर्म दोज कॅल्क्युलेशन हियर. 1200 डिवायडेड बाय 209. सो 209. आता तसं पाहिलं गेलं तर 200 हे राउंड फिगर करेल. 200 इंटू 6 घेतलं तर 1200 आता है, लेकिन यहाँ पे नहीं जमेगा, फिर 5 लेता हूँ. सो
200 मी असं करणार मग 200 इंटू 5 कितना 1000 और ये जो 9 बचा है 209 का 9 इंटू 5 कितना बना 45 हमेशा याद रखने का यूनिट प्लेस से एडिशन चलाने का तो ये बनता है 1045 1045 अगर 1200 में से गया तो ये यहाँ पे बचेगा 155 ठीक है तो कारण हे 10 minus 5 is 5 1 carry 10 minus 5 like this and this is 0 okay so 0155 डायरेक्टली डिविजिबल नहीं है डेसिमल पॉइंट लिया तो यहाँ पे 0 उधार लेना पड़ा ठीक है 1550 अगेन 200च्या टेबल मध्ये 200 के टेबल में 1500 है क्या उसका आसपास का फिगर है क्या हाँ है तो मैं लिखूंगा 7 से अगर डिवाइड करता हूँ तो फिर से मेरा टेक्निक 200 इंटू 7 कितना बना रे भाई 1400 और बचा जो था वो था 9 इंटू 7 209 में से 9 बचा था वो बचा मेरे लिए 63 सो ये बन रहा है मेरा 1463 और ये 50 ऊपर का ये 37 नीचे का तो ये बनेगा 87 बराबर सो 37 इंटू 63 या 1500 और 50 तो यहाँ पे ये मेरे लिए आया 00 अभी 87 डायरेक्टली डिविजिबल नहीं है और कल मैंने बोला था डेसिमल पॉइंट के बाद अगर नॉन जीरो डिजिट आता है और यहाँ पे मुझे 0 बोरो करना पड़ता है तो ऊपर 0 देने की जरूरत नहीं हाँ डेसिमल पॉइंट नंतर डायरेक्ट 0 बोरो करावं लागत होता तर मग 0 लिहिला असता पण आता डेसिमल पॉइंट नंतर नॉन जीरो डिजिट आ रहा है तो 0 बोरो नीचे का 0 ऊपर लिखने की जरूरत नहीं भाई नहीं तो 870 ला 209 से डिवाइड होता है क्या तो हो जाएगा भाई 4 से डिवाइड कर देता मैं 200 इंटू 4 800 और 9 इंटू 4 36 सो ये बना 836 सो 5.74 थीटा का मेरा वैल्यू ये आया 5.74 और इधर -2 -4 कितना बना 10 टू द पावर -6 आंसर किस में आ रहा है रे भाई अपन का रेडियन में मैंने पहले ही बोला रेडियन बिकॉज इट इज इन टर्म्स ऑफ एसआई यूनिट यहाँ तक चीजें क्लियर सभी को श्रावणी प्रेम फाल्गुनी सिद्धि Yes, sir. हो सर ओके मग Yes, sir. थीटा रेडियन मध्ये आला पण थीटा त्यांनी रेडियन मध्ये नाही विचारला कशामध्ये विचारलेला आहे थीटा तर सेकंड मध्ये आर्क सेकंड मध्ये विचारलाय रे बाबा हो त्यांनी आर्क सेकंड मध्ये मग आता हे कन्वर्जन आपल्याला माहित पाहिजे तर आता रेडियनचं कन्वर्जन सेकंड मध्ये करता येईल का हा फॉर्म्युला आपण काल बघितलाय का हा माझा एक पहिला मुद्दा आहे तर रेडियनचं सेकंड मध्ये कन्वर्जन कालचे नोट्स आहेत का कुणा समोर आता लिहिलेले जर नोट्स लिहिलेले असतील तर डायरेक्ट आपल्याला आन्सर काढता येईल आणि नसतील तर मग मी आज ऑफलाईन मध्ये पण मुलांना काही फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत तर ते फॉर्म्युले तुम्हाला बाय हार्ट करावे लागतील कारण आता याच्यात वेळ घालवायचा नाही 1 रेडियनचं डायरेक्ट सेकंड मध्ये कन्वर्जन कसं येईल बाबा रेडियनचं सेकंड मध्ये कारण मला सेकंड मध्ये आंसर हवा तो रेडियन का वैल्यू सेकंड में कैसे कन्वर्ट करने का किंवा त्याचा डिव्हिजिबल फॅक्टर काय असतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आता काल मी काही कॅल्क्युलेशन्स सांगितले होते काल काही प्रॅक्टिकल कन्वर्जन्स दिले होते त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे तर आय वॉन्ट यू गाईज टू बी सिरियस यू शुड गो विथ दोज व्हिडिओज ते व्हिडिओज पाहिले तर तुम्ही त्याच्यातनं जाताल तर शेवटच्या 3 मिनिटात फक्त आता आपण ती रिव्हिजन करूया तर काल मी असं शिकवलं होतं पाय रेडियन म्हणजे जर पायची व्हॅल्यू इम्पॉर्टंट रेडियनमध्ये असेल तर त्याला आपण डिग्रीजमध्ये असं लिहितो 180 डिग्रीज आता शक्यतो हे लक्षात घ्या सगळ्याच व्हॅल्यू तुम्हाला रेडियनमध्ये कन्वर्ट करायच्या आहेत ठीक आहे मग मी असं लिहिलं होतं 1 डिग्री इज इक्वल्स टू किती रेडियन 1 डिग्री जर असेल व्हॅल्यू तर तिला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती येतं तर 57.2 रेडियन येतं हे आपण काल कन्वर्जन केलेलं आहे बच्चा पार्टी लोक का 1 रेडियनचं कन्वर्जन होतं ते सॉरी 1 रेडियनचं डिग्रीजमध्ये होतं सॉरी
हे पाय रेडियन होतं ना, हे मग असं लिहिलं होतं 1 रेडियनचं डिग्रीजमध्ये किती होतं बाबा, तर 57.2 डिग्री. आणि 1 डिग्रीचं आपल्याला कन्वर्जन करायचं होतं सपोज रेडियनमध्ये, तर 1 डिग्री इज इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू आली होती माझी, जर काल तुम्हाला आठवत असेल तर आपण लिहिलं होतं 7/4. डू यू रिमेंबर दिस? 7/4. 7/4लाच आपण 1.75 लिहिलं होतं. देऊन बघा भाग, 7ला जर तुम्ही 4ने भाग दिला तर तुम्हाला उत्तर जे येईल ते तेवढंच येईल. सो 1 डिग्री इज इक्वल्स टू मोस्टली सगळ्या ज्या व्हॅल्यूज येणार आहे तुमच्या त्या कशामध्ये येणार, कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं, रेडियनमध्ये. 1 डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये केलं आता सपोज. त्यानंतर 1 मिनिट म्हणजे अँगल जे मेजर करतात त्याचे युनिट सांगतोय मी तुम्हाला. 1 मिनिट इज इक्वल्स टू 1 मिनिट इज इक्वल्स टू कितना रेडियन बाबा, तो 1 मिनट इज इक्वल्स टू अपना जो आंसर आया था वो आया था 35. लेट मी चेक माय नोट्स, कारण आता ते ओपन करायचं आणि मग तिकडनं जायचं असं नाही जमणार, कारण इट टेक्स टाइम. तो 1 मिनट इज इक्वल्स टू मेरा आया था 35/12 इंटू 10⁻⁻4 रेडियन. बघा मी डायरेक्ट लिहितो आता व्हॅल्यू 1 मिनिटची. त्यानंतर 1 सेकंड इज इक्वल्स टू आपल्याला जे मोस्टली वापरायच्या त्या सगळ्या रेडियनमध्ये, बघा मी रेडियन लिहिलंय. 1 सेकंड इज इक्वल्स टू कितना रेडियन, फिर तो 1 सेकंड इज इक्वल्स टू मेरा आ रहा है 35/72 इंटू 10⁻⁻5 रेडियन. और रेडियन का अगर सेकंड में जाते हैं, देखो हाँ, सो मी सगळ्या व्हॅल्यू आता मोस्टली रेडियनमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. डिग्रीला पण रेडियनमध्ये, मिनिटला पण रेडियनमध्ये, सेकंड्सला पण रेडियनमध्ये, कारण रेडियन हे माझं SI युनिट आहे. मग आता वरती जी व्हॅल्यू आलेली ती रेडियनमध्ये, तिला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं म्हटल्यानंतर याला काय करावं लागेल, हे बघा इथली जी रेडियनमधली व्हॅल्यू आहे ती रेडियनमधली व्हॅल्यू मी तिकडे जर शिफ्ट केली, हे बघा अशी, ह्याला आहे ना ही पूर्ण व्हॅल्यू इकडे शिफ्ट जर केली ह्याकडं, तर सेकंडमध्ये कन्वर्जन मिळेल मला. मग मी असं लिहिल 1 इंटू 72/35 इंटू 10⁻⁻5 सेकंड्स इज इक्वल्स टू, इथं राहिलाय फक्त 1 रेडियन. मग बच्चा पार्टी वरचं कन्वर्जन फक्त आता पटकन करू. तर थीटा इज इक्वल्स टू 5.74 आलेलं आहे आपल्या कन्वर्जनमध्ये. थीटा इज इक्वल्स टू 5.74 इंटू 10⁻⁻2 था ना, ओ सॉरी -6 था, -6 रेडियन. ओके, इंटेन्शनली मी आता असं लिहितोय तुमच्यासाठी 5.6 रेडियन. परत डबल होईल येता ही माझी स्टेप, पण ठीक आहे. रेडियन, मग हे रेडियनचं जे कन्वर्जन आहे तर ते रेडियनचं कन्वर्जन इथं रिप्लेस केलं तर ते किती आहे मग, तर 5.74 इंटू 10⁻⁻6 इंटू रेडियनमध्ये 72 डिवायडेड बाय 35 इंट 10⁻⁻5 होता. हा 10⁻⁻5 वरती आला. इथं कोण उरलं 5.74 इंटू इथं उरले आता 72/35 बरोबर का, इंटू 10⁻+5 आणि इकडचा 10⁻⁻6. मग बच्चा पार्टी 72ला 35ने भाग देणं जास्त सोपं आहे. ते वाटल्यास सोपं करून घ्या, कारण इथं सॉल्व नाही होणार, इथे आन्सर मिळणार नाही, किंवा ते आपल्या मेथडने जावं लागेल. तर सोपं आहे तर करून घेऊ. 35 दुने 70, 35 2 जा 70, 2 बचा, डेसिमल पॉइंट लिया, तो यहाँ पे 0 आया. नाव बघा आता 0 आल्यानंतर तरी 20ला म्हणजे 20 को 35 से नहीं जाएगा, डिवीजन नहीं होगा, डिविजिबल नहीं है. तो यहाँ पे डेसिमल पॉइंट के बाद और एक 0 मुझे बोरो करना है तो 0 लिख सकते हैं. लेकिन अगर नॉन झिरो डिजिट आलाय लाईक 1 to 9 तर मात्र त्यानंतर जर 0 बोरो करावा लागला तर तो 0 क्वेश्चनमध्ये लिहायचा नाही. मग 35 गुणिले तर 3 5 15, ओके
सो माझ्यासाठी 3 सक 18 आणि 6 पंचे 30 हा पुढे जाईल ना, तर 3 5 15च लिहितो मी, चालेल. सो 3 5 15 दैट्स मोर देन इनफ. सो थीटा इज इक्वल्स टू मेरे लिए आया 5.74 इंटू 2.05 इंटू 10 टू द पावर -1. तो दोनों का मल्टीप्लिकेशन कर पाओगे बच्चा पार्टी? इतना करोगे? कितना आता है एंगल बोलो? 5.74 इंटू 2.05. चला पटकन सांगा, आन्सर सांगा. हॅलो बच्चा पार्टी, अरे आहेत की नाही? पाऊस पडायला लागले की पावसात भिजायला गेली की काय तुम्ही? मी एकटाच शिकवतोय की काय? श्रावणी, प्रेम, मोनिका, सॉरी फाल्गुनी, सिद्धी, प्लीज परफॉर्म दिस. 5.74 इंटू 2.05 परफॉर्म दिस. मल्टीप्लिकेशन बताओ, नोटबुकवर करून सांगा. सांगा सांगा, चला लवकर पटकन. हॅलो, एम आय ऑडिबल? करा पटकन, कॅल्क्युलेशन करा. हे सिद्धी, फाल्गुनी, प्रेम, श्रावणी, परफॉर्म दिस कॅल्क्युलेशन प्लीज. चला पटकन, आपल्याला थांबायचं आहे. मग आज के लिए ये थोड़ा सा लंबा था, लेकिन कैलकुलेशन 11.767. हाँ 11.767 इंटू 10 टू द पावर -11. और आन्सर अभी आता रेडियनचं कन्वर्जन कशात केलेलं आहे फाल्गुनी? आपण सेकंड्समध्ये. ठीक है, सो ये सेकेंड चल रहा है भाई, ये सेकेंड चल रहा है, तो सेकेंड्स में कन्वर्जन किया. लॉग टेबल की ज़रूरत नहीं पड़ी मेरे को. तो थीटा का जो वैल्यू आया, तो ये डेसिमल 1 से शिफ्ट हुआ, ये -1 चला जाएगा. 1.176 सेकंड्स एवढं माझं आन्सर आलं. ठीक आहे, लॉजिक समजलं सर्वांना? म्हणजे बाय डिफॉल्ट जे येतं ते रेडियनमध्ये येतं, कारण हे सगळे SI युनिटमध्ये कन्वर्जन होते. इम्पॉर्टंट काय शिकलो आज? तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचं कन्वर्जन्स, आणि मग त्यानंतर आपण बघितल्या या व्हॅल्यूज. ठीक है, 1 एस्ट्रोनॉमिकल यूनिट 1 लाइट ईयर. तो ये यूज़ किया मैंने, इसका कन्वर्जन किया, और फिर उसके बाद थीटा का वैल्यू रेडियन में, थीटा का वैल्यू सेकेंड्स में अपन ने निकाला. ठीक है बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लिअर? फिर काय वाटतंय मग तुम्हाला? इथपर्यंत आज जे शिकलोय ते लॉजिक समजून आलं सर्वांना? फाइन, ठीक है. थांबूयात मग, आज के लिए फिर बस इतना ही. थांबूयात, गुड नाईट, चलो बाय बाय, सी यू. सेशन कालचं रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मी टाकलंय, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे सेशन, तर प्लीज कालचं सेशन पण बघून घ्या. हां श्रावणी, काय ॲडजस्टमेंट करायची होती ऑनलाईन सेशनच्या टाइम टेबलमध्ये? हो सर. काय ॲडजस्टमेंट करायच्या? हां श्रावणी बोल. इकडे कसं 7:50ला आरती होत जाते कितीला? सर 8 नंतर ना मुलं इथं मंडळाची मुलं 8 नंतर इथं मुलं सॉंग प्ले करतात ना, त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होतो. तर मग म्हटलं 5:15ला स्टार्ट केलं असतं आपण. बाकीचे लोक सर्व कम्फर्टेबल असतील तर आम्ही स्टार्ट करू शकतो. मी तर 4:30 4:45ला पण तयार आहे. 4:45 ते 5:30 मी फ्री होऊ शकतो. जर सर्वजण 4:45 पर्यंत येशील का तू श्रावणी? कॉलेजवरून येतात का 4:45 पर्यंत? हो सर, आता ना म्हणजे जर प्रॅक्टिकल स्टार्ट नाही होत तर 3 पर्यंत शाळा आहे. आणि एकदा प्रॅक्टिकल सुरू झाल्यावर मग 4:30ला सुटते. मग 4:30ला, मग 4:30 म्हटल्यानंतर 4:45 खूप अर्ली होईल का तुम्हाला? प्रेम तुमचं काय रे? हो, त्याचा पण तोच टायमिंग येतो. अच्छा अच्छा, बरं. मग कारण आहे ना 4:45 ते 5:30, नाही तर माझी इथं ऑफलाईन सेशन असतात मग. आणि शक्यतो कॉलेजचे प्रॅक्टिकल किती दिवस असतात आणि कधी सुरू होणार आहेत, काही अंदाज आहे का?
ते तर नाही सांगितलं, पण अजून सांगितलं म्हणजे सर बोलले की आता थोडे दिवस असेल 3 पर्यंत आणि नंतर पण पण 4:30. पण आता श्रावणी त्याच्यात चेंजेस नाही होणार. मग तुम्ही जे म्हणतायत नाही 5:15 ते 5:45 ते फिजिबल नाही आम्हाला. आमची इथं ऑफलाईन सेशन असतात ना, त्याच्यामुळे ते फिजिबलच नाही आहे. ओके, सॉरी फॉर 4:45ला आता हां, कारण 4:45ला. 4:45ला चालेल बाबा. 4:45ला मी घेईल. मी 4:45 to 5:30 घेऊ शकतो आत्ता. कारण आता त्या काळात मी ऑफलाईन सेशनमध्ये इथं फ्री असतो. ठीक आहे. मी ते काल मागच्या आठवड्यातही विचारलं होतं सर्वांचे टाइम्स, पण आता सर्वजण म्हणायचे की आमचं कॉलेज